एटीएसची पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि आयएसआयच्या संपर्कात 60हून अधिक जण असल्याचा संशय. एकाच वेळी 60 जणांच्या घरांवर छापे. केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. केतनला न्याय द्या. पत्रातून राखी अग्रवाल यांची पंतप्रधानांकडे मागणी. कुटुंबानं 2 पिढ्या गमावल्याचा पत्रात उल्लेख. टीईटी परीक्षेची नवी तारीख आत्ताच घोषित करा. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. परीक्षार्थींना वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याचीही मागणी. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. बंडखोर 6 खासदारांसह शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता. तर लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांचं विलीनीकरण मंजूर केलं नाही. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा दावा. सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही. प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही. सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एबीपी माझाशी बोलताना मत व्यक्त केलं. जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकानं माईक फेकला. गोंधळानंतर महापालिका आयुक्त भर सभेतून निघून गेल्या. राज्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाचा भाजीपाल्यावर फटका. राज्यातून होणारी आवक घटली. भाज्यांचे दर 40% वाढले. शाहरुख खानला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. मन्नत बंगला विस्ताराला दिलेली सीआरझेड मंजुरी कायम. सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारी याचिका फेटाळली.